त्या खारोड्या तयार आहेत. किती हलक्या आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती क्रंची आहेत आणि ह्याला जास्त तेलही धरत नाही. तुम्ही बघू शकता. मी एक तुम्हाला खाऊन दाखवते. अतिशय सुंदर झालेले आहेत. हॅलो नमस्कार, स्नेहास पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. वाळवणाच्या रेसिपीज आपण बघत आहोत. तर आपली ही आजची वाळवणाची रेसिपी असणार आहे बाजरीच्या खारोड्या. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आपण रेसिपी बघूया. आपण करणार आहोत बाजरीच्या खारोड्या. बघू शकता तुम्ही मी बाजरी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे. आता ही बाजरी मी अर्धा किलो घेतलेली आहे. ही बाजरी, तर ही बाजरी आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ, जेणेकरून याच्यातली घाण कचरा जे काय असेल ते निघून जाणार. तळून धुवायचं आहे बाजरीला. जी काय याच्यातली घाण असेल, खराब बाजरी असेल ती निघून जाईल याच्यातून. तर तुम्ही आपण 2 ते 3 वेळा बाजरीला धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये छोटी छोटी खराब झालेली बाजरी किंवा कुजलेली बाजरी हे असं सगळं कचरा याच्यातला 3 वेळा ह्या बाजरीला चोळून अशी मस्त धुवून घेतलेली आहे. तर ही बाजरी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे. चला तर मग आपण आता हिला भिजत ठेवूया. रात्री भिजत घातलेली होती. आता मी ह्या बाजरीतलं पाणी काढून घेत आहे. चला तर मग आपण आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. पाणी आपल्याला ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे. या बाजरीला मी स्वच्छ परत एकदा 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता मी हिचं पाणी नितळायला हिला थोडा वेळ असंच ठेवणार आहे. हिच्यातलं पाणी नितळलं की मग आपण हिला एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहोत. तिला 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. मी हिला पाणी नितळायला ठेवले. कपडा घ्यायचा आहे आपण आणि ह्या बाजरीला आपण याच्यावर टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही. जास्त पण कोरडी आपल्याला करायची नाही, थोडीशी ओलसर ठेवायची आहे. आणि आता आपण हिला बांधून ठेवायचं आहे. आपण ह्या बाजरीला रात्रभर बांधून ठेवणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी हिची आपण भरट करायची आहे. बाजरी धुवून आपण हिला बांधून ठेवलेलं होतं. चला आता बघूया. आपल्याला आता हिची भरट करून घ्यायची आहे. बघू शकता बाजरीला आपले छान मोड आलेले आहे. त्या बाजरीला आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी बाजरीला काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये. किती छान मोड आलेले आहेत हिला. आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आपल्याला हिची भरट करून घ्यायची आहे. चला तर मग आपण हिला वाटून घेऊया आणि आपण पल्स मोडवरती वाटणार आहोत. चला आपण ही बाजरी भरडून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी मिक्सरला अशी जाडसर ही बाजरी वाटून घेतलेली आहे. आपण आधी हिला भिजत घातली होती 1 रात्र. नंतर आपण हिला बांधून ठेवली 1 रात्र. हिला मोड काढले आपण आणि मग आपण हिला दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हिला अशी जाडसर मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे. भरडच वाटून घ्यायची. बघू शकता तुम्ही, जास्त बारीक करायची नाहीये. चला तर मग आता साहित्य बघूया. ही आहे आपली बाजरी. आपण मिक्सरमधनं हिला वाटून घेतलेली आहे. तीळ घेतलेले आहेत इथं मी 1 वाटी, जवळपास 15 ग्रॅम तीळ असतील. लाल मिरची पावडर आहे इथे, ही 1.5 चमचा असेल. जिरे आहेत इथं 10 ग्रॅम जिरे आहेत, 10 ते 12 ग्रॅम. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 छोटे गड्डे घेतलेले आहेत आणि हे आहे मीठ. बाजरी घेतलेली आहे आणि वाटीनी माप असेल तर कुठलीही 1 वाटी तुम्ही घ्यायची. ही 3 वाट्या बाजरी आपली भरलेली आहे. ही आपली बाजरीची भरड. तर आता ह्या 3 वाट्या बाजरीच्या भरडला आपल्याला 7 वाट्या पाणी घ्यायचं आहे. चला तर मग आपण पाणी घेऊया. बघू शकता इथं तुम्ही मी 7 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. चांगली उकळी काढायची आहे. पाण्याला आपल्याला ठेवायचं आहे पाण्यावरती, जेणेकरून लवकर उकळी येईल पाण्याला. वाटून घेऊया.
मी लसूण टाकत आहे याच्यामध्ये. लसूण आणि जिरे पण मी याच्यातच टाकत आहे. जिरे आणि लाल मिरची पावडर पण मी याच्यातच टाकणार आहे. थोडंसं मीठी टाकायचं आहे आपण वाटताना. बघू शकता तुम्ही मी बारीक असं वाटून घेतलं आहे. लसूण, जिरे आणि मीठ टाकून आपण हे वाटून घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर आपण ह्याच्यातच घातलेली आहे. मी कमी लाल मिरची पावडरचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचा वापर करा. चला तर मग आता आपण बघूया पाण्याला उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे वाटलेलं टाकायचं आहे लसूण वगैरे. जिरे वाटून घेतल्याने अजूनच त्याचा वास आणि टेस्ट मस्त लागते, चव अजून छान लागते. आणि तीळ टाकत आहे मी. तर मी 2 चमच्याचा मिठाचा वापर केलेला आहे. 2 ते 2.5 चमचे. मीडियम साईजचा चमचा घेतलेला आहे. 3 चमचे वापरले आहे. तुम्ही टेस्ट करून अजून मीठ टाकू शकता, पण प्रमाणातच मीठ टाका. आता मी एका हाताने इथे बाजरीचं पीठ टाकणार आहे आणि एका हाताने मी त्याला हलवणार आहे. आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीये. शक्यतो आपल्या गाठी होणार नाही, कारण आपण भरडच केलेली आहे याची. आपल्याला हलवून हलवून टाकायचं आहे आपलं सगळं बाजरीचं मिश्रण. सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. याच्यात बाजरीचं पीठ आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. बघू शकता गाठी कुठेही आपल्या झालेल्या नाहीत, कारण आपण भरडच केलेली आहे. आपण जास्त बारीक केलेली नाहीये. आता आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे. जवळपास आपल्याला ह्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. नंतर आपोआप ते थोडंसं घट्ट होईल. शिजत आले की मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण ह्याला झाकून ठेवूया, मग तर तुम्हाला दाखवते. बारीक गॅस करायचा आहे. बारीक गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. बघू शकता तुम्ही पीठ आता आपलं चांगलं शिजलेलं आहे. घट्ट असं झालेलं आहे. एकूण मला हे पीठ शिजवायला पाण्यात टाकल्यापासून 30 मिनिटं लागलेली आहेत. बघू शकता आपण हे बाजरीचं पीठ पाण्यात टाकून हटल्यापासून जवळपास आपण ह्याला अर्धा तास शिजवलेला आहे. 30 मिनिटं आपले गेलेले आहेत. आता आपलं पीठ शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. बघू शकता ती घट्ट झालेलं आहे. एक चमक आलेली आहे पिठाला. आता मी गॅस बंद करत आहे. थोड्या वेळ आपल्या ह्या पिठाला थंड करायचं आहे. मग आपण ह्याचे सांडगे घालायला घ्यायचे आहेत. ह्या पिठाचे कोणी सांडगे म्हणतं, कोणी बाजरीच्या खारुड्या म्हणतं, कोणी बाजरीच्या पिठाच्या चकल्या पण घालतं. ज्याला ज्याच्याकडे जशी पद्धत आहे तसे बोलतात. तर आपण आता ह्याचे सांडगे घालून घ्यायचे. थंड झालेलं आहे, कोमटसा असा आहे आणि घट्टही झालेला आहे. असं आपल्याला पीठ लागणार आहे. चला तर मग आपण आता ह्याचे सांडगे तोडूया या पिठाचे. एकूण आपण पाण्यामध्ये पीठ टाकल्यापासून पीठ हाटून झाल्यानंतर आपण झाकण ठेवतो तेव्हापासून मला ह्या पिठाला अर्धा तास लागलेला आहे शिजवायला. पीठ असं शिजवायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही थोड्या वेळाने ते घट्ट झालं पाहिजे. पीठ जर चांगलं शिजलं नाही तर आपल्या बाजरीच्या खारुड्या किंवा सांडगे हे तुटणार, नंतर त्याचे तुकडे पडतात. पीठ चांगलं शिजलं नाही तर तुकड्या पडतात त्याचे. सांडगे तोडूया. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला ह्याचे मोठे मोठेच घालायचे आहे, कारण आपण हे तळून खातो. बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याचे
आणि फटाफट होतात, वेळ लागत नाही ह्याला, कारण आपण हे मोठेच घालतो. आणि ह्याला आपल्याला मी आता सध्या ह्याला घरामध्ये घालत आहे, नंतर मी ह्याला ऊन देणार आहे. उन्हामध्ये आपल्याला ह्याला कडकडीत चांगले 4 दिवस सुकवायचे आहेत. जर आपले सांडगे नीट सुकले नाही तर आतमधून ते ओलसर राहतात आणि खराब होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला नंतर चांगलं उन्हात सुकवायचे आहे. बघू शकता मी अशा पद्धतीने करत आहे. इवन नाही तर तुम्ही सोऱ्यामध्ये सुद्धा हे पीठ घालू शकता आणि आपल्या चकलीच्या सोऱ्याने त्याच्या स्ट्रीप पाडू शकता किंवा चकल्यासारखंही करू शकता. खूप वेळ लागतोय असं वाटत असेल तर तुम्ही ह्या चकलीचा जो आपला सोऱ्या असतो त्यांनी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे टाकू शकता. बघा मी माझे सगळे सांडगे घालून झालेले आहेत, बघू शकता. आणि मी अशा थोड्याशा चकल्या घालून घेतलेल्या आहेत, बघू शकता. फास्ट होतात, लवकर होतात, हे वेळ लागत नाही. ह्याला जवळपास अर्धा पाऊण तासामध्ये होऊन जातात. चला तर मग आता वाळल्यावरती आपण बघूया. बाजरीच्या खारुड्या केल्या होत्या, बघू शकता तुम्ही. वाळून आपल्या बाजरीच्या खारुड्या तयार आहेत. एकदम अशा कडकडीत वाळलेल्या आहेत ह्या. आणि मी ह्या थोड्याशा त्याच्या चकल्याही टाकल्या होत्या, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्या बाजरीच्या खारुड्या आता तयार झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण ह्याला तळून बघूया. खारुड्यांना आपण ह्या अर्धा किलोच्या बाजरीच्या खारुड्या केल्या होत्या. चला तर मग आता आपण ह्याला तळूया. तेल आता आपलं तापलेलं आहे. चला तर मग आता आपण ह्या खारुड्या आपण तळून बघूया. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर आपल्या खारुड्या दिसत आहे. अतिशय छान आपल्या ह्या बाजरीच्या खारुड्या आणि ह्या चकल्या झालेल्या आहेत. कच्च्याही खायला खूप सुंदर लागतात. ह्या शेंगण्यासोबतही तुम्ही कच्च्या खाऊ शकता आणि पचायलाही हलक्या असतात, कारण आपण बाजरीला आपण मोड आणून केलेले आहेत ह्या, त्याच्यामुळे मग बाजरी आपली हलकी होते आणि कच्च्या खाल्ल्याने कुठलाही पोटाला त्रास वगैरे होत नाही याचा. बघू शकता तुम्ही. जास्तही तेल कडक गरम करायचं नाही आहे आपल्याला. तुम्ही जास्त जर तेल तापवलं असेल तर ह्या टाकताच करपतील. तेल जास्त गरम नाही, जास्त थंड नाही, मीडियम ह्याला आपल्याला तेलाचं तापमान ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही, गॅस मी मीडियम ठेवलेला आहे तळताना. मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मी आता खाऊन बघितलं आहे, येत आहे. बघू शकता तुम्ही, तळून आपल्या बाजरीच्या खारुड्या तयार आहेत. किती हलक्या आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, किती क्रंची आहेत आणि ह्याला जास्त तेलही धरत नाही. तुम्ही बघू शकता, एकदम अशा कुरकुरीत आणि क्रंची आपल्या बाजरीच्या खारुड्या तयार आहेत. तुम्ही आवाजही बघू शकता. मी एक तुम्हाला खाऊन दाखवते. अतिशय सुंदर झालेल्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत अशा ह्या बाजरीच्या खारुड्या आपल्या तयार आहेत. पौष्टिक पण आहे. रेसिपी एकदम साधी सिंपल आहे. मोड आणून आपल्याला बाजरीला ह्या करायच्या आहेत, जेणेकरून आपली बाजरी हलकी होते. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाच पाक विधीमध्ये.